भंडारा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येतेय। शासकीय आधारभूत धान खरेदी योजनेला काही भ्रष्ट राईस मिलर्सनी मिळून सुरुंग लावल्याचा प्रकार उघडकीस आलाय। जिल्ह्यामधील तब्बल 40 राईस मिलर्सनी शासनाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचं अत्यंत खात्रीलायक वृत्त आहे। विशेष म्हणजे हा संपूर्ण घोटाळा उघड केला आहे महावितरणाच्या वीज मीटरनं। कागदोपत्री धान भरडाई दाखवून शासनाचा पैसा लाटणाऱ्या या मिलर्सचा अपहार आता चव्हाट्यावरती आलेला असून पणन महामंडळानं आता थेट शासनाकडेच याबाबत मार्गदर्शन मागितलंय। 207 पैकी यातील साधारण 40 राईस मिलर्सनी हा संशयास्पद कारनामा केलेला आहे। आता सर्वात मोठा प्रश्न हा निर्माण झालेला आहे की जर राईस मिलर्सनी खरंच मिलिंग केलं तर वीज मीटर कमी कसे फिरले? हे मिलर्स विजेची चोरी करून मिलिंग करत होते की मिलिंग न करता शासनाचा लाखो रुपयांचा निधी लाटत होते? महावितरणाच्या या वीज मीटर रिडिंगच्या गोड बंगालामुळे पणन महामंडळाची देखील डोकं चक्रावलेलं आहे। या गंभीर प्रकरणानंतर पणन महामंडळानं आता थेट शासनाकडेच धाव घेत पुढील कारवाईसाठी मार्गदर्शन मागितलंय। त्यामुळे या घोटाळेबाज राईस मिलर्सचे धाबे चांगलेच दण आणलेत। मंथली त्याचा झालेला विजेचा वापर हा पोर्टलला रिफ्लेक्ट होतो। तरीही आम्ही त्यामध्ये मिसयूज होऊ नये यासाठी मंथली आपण वापर झालेल्या विद्युत बिल आपण ऑफिसला जमा करतोय। त्याच्या रिकन्सिलेशन मध्ये ज्याचा वापर कमी आहे त्या मिलरवरती कारवाई करण्यासाठी आम्ही आपल्या प्रधान कार्यालयास प्रस्ताव पाठवलेला आहे। अजून त्याचं उत्तर आलेलं नाहीये। जे उत्तर येईल त्याप्रमाणे ते कारवाईस पात्र राहतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।